46 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. आणि यावेळी मात्र संधी निर्माण झाली स्वतः विकेटकीपर चेंडूच्या खाली आणि हा दुसरा हादरा बसतोय तो म्हणजेच धावांचा पाठलाग करताना जय हनुमान सावरत संघाला डीजे. दुसरा गडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालेत ते विजय. स्ट्राईकला ते विजय आणि नॉन स्ट्राईकला ते विकी संजय. स्ट्राईकला ते विजय आणि नॉन स्ट्राईकला ते संजय. आणि यावेळी मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि फळीचा या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाज निखिल यांच्या माध्यमातून कारण पहिलं षटक महागडं ठरलं होतं. आणि यावेळी पुढे सहसा खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा निधाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते ती म्हणजेच गोलंदाज निखिल यांच्या माध्यमातून. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहायला गेलं तर विशाल 11 पिंपरी संघाने एकूण धावा केल्या होत्या 45 आणि 46 धावांचं 46 धावा केल्या होत्या आणि 47 धावांचं आव्हान उभं करून ठेवलंय ते म्हणजेच जय हनुमान सावरत संघाने. आणि आव्हानाचा पाठलाग करताना आत्तापर्यंत सावरत संघाच्या धावा झाल्या त्या. आणि यावेळी मात्र फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. आणि हा तिसरा हादरा बसतोय तो म्हणजेच विजय यांच्या रूपानं सावरत संघाला डीजे. कालच्या दिवसामध्ये आपण 2 विकेट हॅट्रिक देखील पाहिल्या. एक दिनेश हा दिनेश यानं एक निर्धाव षटक फेकलं होतं. त्यानंतर ओमकार JMP बासोटे संघाच्या गोलंदाजांनी देखील निर्धाव षटक फेकलं होतं. आणि आता ह्या गोलंदाजाला देखील संधी निर्माण झालेली आहे. धावसंख्या आहे ती 10. षटकात शेवटचा चेंडू असेल. आणि हो याच पद्धतीने तिसरं निर्धाव शतक आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजेच गोलंदाज निखिल यांच्या माध्यमातून आजच्या दिवसातील पहिलं आणि या संपूर्ण स्पर्धेतील हे तिसरं निर्धाव शतक पाहायला मिळतंय डीजे.